हा माझा फर्स्ट ब्लॉग होणार आहे. आय एम सो एक्सायटेड होती मी खूपच दिवसांची की मला ब्लॉग बनवायचा आहे. बट शेवटी मारुती बाबांकडूनच माझी सुरुवात झाली त्यांच्या आशीर्वादाने. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. सो कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हे बघा गाईज, हे माझे गहू टाकले आहेत पप्पांनी. यावर्षी आम्ही गहू टाकले, ते खूप छान ग्रोथ होत आहे त्यांची वाली. सो चला आता मी आमच्या मंदिराकडे जाऊन भेटते तुम्हाला. तर आमचं मंदिर आहे याचं आलं काय म्हणतात, मारुती बाबांचं मंदिर आहे आमच्याकडे. खूप ओल्ड आहे ते, खूप वर्ष झाले त्याला. आम्ही कंटिन्यू येत राहतो शेतामध्ये. आणि असं काही टाकलं की तेव्हा पण येतो आणि नाही टाकलं का तेव्हा पण येतो. बट आपले बाबा आहेत म्हणून आपण येत असतो. तर इथं वडाचं झाडसुद्धा आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच. तर मी आता पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते. आणि इथं मधुमक्षीच्या खूप जास्त प्रमाणे पोळा आहे. एकदा तर आम्हाला सांगणारच होते, बट मी वाजून गेली बिकॉज मारुती मंदिर इज हिअर. बघा मी पोचले आहे आपल्या मारुती बाबांकडे आणि मी तुम्हाला दाखवतेच ते बाबा कसे आहेत. ते खूप जुने आहेत ते पण. तर बघा इकडं पण टाकलेली आमची शेती, ही पण बघा खूप मोठी शेती आहे आमची, असं नाही. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटते आमच्या मंदिरात. हे माझं मंदिर. आपण एंट्री घेतो. पहिलेच इथं आपल्याला दिसतं महादेव मंदिर. हे बघा, दे ना आपले बाबा मारुती बाबा. ही मूर्ती खूप जुनी आहे. आणि इथं आम्ही पेंट केलेलं आहे. हा इथं एकदा भंडारा ठेवला होता आम्ही, आणि हे सुद्धा आम्हीच बसवली. ही फरशी देखील आपणच बसवली आहे. आणि इकडे सुद्धा हे मारुती मंदिर आहे. हे मारुती बाबा आहेत ते पण. इकडे लक्ष्मी वगैरे, इकडे नंदी आहे, इकडे देव आहे. आणि बघा हे माझं मंदिरचं टूर करते मी. आणि इकडे सुद्धा हे आम्हीच लावले. हे बघा हे झेंडूचे फुलं, हे सुद्धा आम्हीच लावले. यांची सुद्धा ग्रोथ एकदम छान होते. हे बघा, हे बघा, हे म्हणजे असं पूर्ण कवर केलेलं आहे आपण. कवर करून मग ते कसे छान दिसतात ना, त्याच्यामुळे दाखव दिलेलं आहे. तर आता मी माझं वडाचं झाड दाखवते तुम्हाला. एक्झॅक्ट पुढे गेल्यावर दाखवते. खूप मोठं आहे ते, एकदम मोठं आहे. ते पण खूप जुनं आहे बरं का, ते पण खूप जुनं आहे. ते वर्ष झाले असतील त्यालासुद्धा. हे बघा इथे खूप जास्त पुढे बांधलेले आहेत मधुमक्षींनी. हे बघा इतकं ओल्ड आहे. आणि हे आहे आमचं मंदिर, आणि हे आपलं शेत. हे पूर्ण आपलं शेत आहे. आणि ती आमची विहीर आहे, ती तिकडे, ती विहीर आहे आमची मोठी. सो लेट्स गो. आणि हे बघा, हे असे गहू असतात. तुम्हाला माहिती आहे का गहू कसे असतात? शेतकऱ्यांनाच माहिती असतील की गहू कसे असतात. बघा किती ब्युटिफुल दिसतात ना हे. हे बघा एकदम सो नाईस ना. तर आता आपण मंदिरच्या बाहेर जाऊया. मीन्स तिकडे बघा, हे पण वडाचं झाड आहे. आणि हे बघा, याच्यावर आपण झोकेसुद्धा खाऊ शकतो, मजा करू शकतो. शेतीचा हाच फायदा असतो. आपण येऊ शकतो, फिरू शकतो, मजा करू शकतो. आणि तिकडे बघा माझा भाऊ एक, आणि तिकडे माझे डॅड. से हाय, हाय करा, हाय. बघा तो बसलाय, तो माझा भाऊ. हाय करताय ते माझे डॅड. आता आपण डायरेक्ट त्यांच्याकडे पोहोचू. बघा स्टाईल मारतात, पण चांगलं आहे ते पण. आता डायरेक्ट आपण त्यांच्याचकडे जातोय. बघा तिकडनं तिकडे गेल्यावर दाखवते मी ते कसे दिसतात. तुम्ही पाहिले नसतील तर मी तुम्हाला दाखवते. बिकॉज